उद्या आहे रथसप्तमी रविवारची, आज आहे शनिवार आणि आज आम्ही भोगीची भाजी सुतक पडल्यामुळे आमच्याकडे संक्रांत झाली नव्हती, तर आता रथसप्तमीला आम्ही संक्रांत करत आहोत. तर या ठिकाणी ननंदबाई तीळ लावून बाजरीची भाकरी बनवतात आणि मी भाजीची तयारी करते. त्यानंतर मी सुगडं पुजून घेतले. तर ननंदबाईचे आहेत आणि माझे आहेत पितळेचे, जे की आईने मला 4 धामवरून आणलेले आहेत यात्रेला गेल्यानंतर. तर जर त्या वर्षी ती पितळेचे सुगडं मी पूजा करते आणि छान असं आता पूर्ण पूजेची मांडणी झाली आहे. याचा मोठा डिटेल ब्लॉग मी अपलोड करणार आहे, खाली त्रिकोणावर देते. पूर्ण भोगीचा दिवस आमचा कसं नणंद भावजाईने मिळून आम्ही पूर्ण स्वयंपाक केला, जेवण केलं. हे बघा, तीळ भाकरी आणि भोगीची भाजी, जसं की खेंगड म्हणतात ना त्याच पद्धतीचं थोडंसं पातळसर बनवले, भातावरही खाता यावं म्हणून. आणि पूर्ण फॅमिली आम्ही वट्यावरती बसून मस्त जेवण केलं. तर आमची फॅमिली अशी आहे बघा, आम्ही दोघं, आमचे 2 मुलं आणि नणंदबाई. सासू सासरे होते, तर सासरे 2-3 वर्षापूर्वी वारले आणि सासूबाई माझ्या लग्नाच्या अगोदरच वारल्या होत्या. तर सासू सासरे आणि नणंदबाई पहिल्यापासूनच माझ्या लग्नाच्या आधीपासून आमच्यासोबत राहतात. तर बरेच लोक म्हणतात की नणंद माहेरी का राहते, तर त्यावर बी एक व्हिडिओ बनवलेला आहे, परत कधीतरी नक्की बनवेन. आणि आमची हॅप्पी फॅमिली अशी आहे. तर मी शाळेसाठी मुलाला घेऊन तिकडं राहते आणि हे दोघं बहीण भाऊ इथं राहतात. शनिवार रविवारी मी इकडे येते, कधी आदनंमधनं ते दोघं माझ्याकडे येतात, असं आमचं आहे. इथून शाळेसाठी खूप लांब पडतं, म्हणून मी शाळे आणि ट्युशनची सोय नाही खेडेगावामध्ये, त्यामुळे मी बाहेर राहते तालुक्याच्या ठिकाणी. आणि मस्त असं आम्ही इथं जेवण करून घेतलं. तर थोडंसं फॅमिलीबद्दलही सांगणं गरजेचं होतं, कारण भरपूर लोकांना प्रश्न पडतो की मी म्हणते नणंदबाई नणंदबाई, मग ते का राहतात असं. तर जे पहिल्यापासून बघतात ना त्यांना माहिती आहे, नणंदबाई माहिती आहेत का राहतात, तेही माहिती आहेत. आणि चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. मोठा ब्लॉग पण मी लवकरच अपलोड करेन. आणि सांगायचंच राहून गेलं, भोगीची भाजी अप्रतिम बनली होती. असं पोट भरलं ना सगळ्यांचं फुल.